ताई, आपल्यासोबत भाजपचे युवा नेते कृष्णराज महाडिक सुद्धा जोडलेले आहेत. महाडिक जी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यामध्ये आज राहुल गांधींचा दौरा आहे. मात्र या दौऱ्याच्या आधी मोठा गदारोळ झालाय, मोठा वाद, आरोप प्रत्यारोप तब्बल मागच्या 10 ते 15 दिवसापासून सुरू आहेत. आणि आज सुद्धा आपण पाहतोय की काँग्रेसने गंभीर असे आरोप केले आहेत. अभाविपने सुद्धा एका महिलेवरती दबाव टाकलाय, त्यांना डांबून ठेवण्यात आल्याचा सुद्धा प्रकार घडल्याचं समोर आलंय. काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया आहे? मी लोकशाहीच्या माध्यमातून तमाम युवा संघटनेंना, विद्यार्थ्यांना आवाहन करतो, कालची जी घटना आहे ती पहिलं सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यावी. काल एका मुलीवरती NSUIच्या स्टुडंट्सनी किंवा युवकांनी जाऊन दबाव आणून तिच्याकडनं एक व्हिडिओ करून घेतला की सरकारच्या विरोधात तू बोलावं, सरकारच्या चुका कशा होतात त्या बोलावं, विद्यापीठाच्या विरोधात बोलावं, कॉलेजच्या विरोधात बोलावं. हे सगळं झाल्यानंतर त्या मुलीनी एका विद्यार्थ्याशी संवाद साधून, जो ABVPचा होता, त्याला सांगितलं की माझ्यावरती, मला एक दर्पण होत आहे की माझ्यावरती असं दबाव आणून एक व्हिडिओ करून घेतलाय, मला या गोष्टीचा खुलासा करू वाटतोय पण मला भीती वाटत आहे. त्या गोष्टीचं समर्थन करून तिला सपोर्ट म्हणून ABVPच्या विद्यार्थ्यांनी तिला बोलायला लावलं. सोशल मीडियावरती तिने तिचा खुलासा दिला, तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. ह्या सर्व पद्धतीच्या घटना तिथं घडलेल्या आहेत. हे सगळं बाहेर आल्यानंतर खरं तर NSUIच्या मुलांनी जाऊन ABVPच्या मुलांवरती दहशत करण्याचं काम केलंय. मी स्वतः ABVPच्या मुलांबद्दल बोललो. खरं तर तिथं मारहाण जी झाली ते ABVPच्या मुलांवरती झालंय. मला ह्या गोष्टीचा पण निषेध करायचा आहे की अशा हिंसाकारक मुलांना जाऊन साथ देणारे खरं तर काँग्रेसचे आमदार सुद्धा आहेत. काल तुम्ही बघितलं असाल, काल पूर्ण काँग्रेसची कमिटी ही खरं तर त्या कॉलेजमध्ये घुसली होती. मला हे कळत नाहीये की कॉलेजचे सगळे लोक आज हॉस्टेलमध्ये, कॅम्पसमध्ये आज जाऊन तुम्ही एखाद्या व्यक्तीचा कसा प्रचार करू शकताय, एखाद्या पार्टीचा कसा प्रचार करू शकताय. मला कॉलेजेसलाच आवाहन करायचं आहे की अशा पद्धतीचं तुम्ही वागणूक एक जे देत आहे एखाद्या पक्षाला, हे चुकीचं आहे. या गोष्टीचा सुद्धा आम्ही निषेध करतो. कृष्णाजी, प्रश्न हा निर्माण होतोय की आपण जसं म्हणत आहात की त्या महिलेवरती दबाव टाकून त्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यात आले, मात्र आपल्यावरती, विशेषतः भाजपवरती, ABVP वरती हा आरोप होतोय की दबाव टाकून त्यांना व्हिडिओसाठी फोर्स करण्यात आलं, त्यांना मोठ्या प्रमाणात डांबून सुद्धा ठेवण्यात आल्याची माहिती मिळते. यावरती आपली काँग्रेसचं असं म्हणणं आहे. मला एक सांगा, एखाद्या मुलीने एका न्यूज चॅनलवरती खुलासा केला आणि त्यानंतर ती स्वतः परत सोशल मीडियावर व्हिडिओ करून कशाला न्यूज चॅनल चेक करा, त्याच्यामध्ये सर्व स्टुडंट्स हे स्वस्फूर्तीने पुढे येत आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम सांगतायत. हे सगळीकडे बाईट्स दिले जात आहेत. स्टुडंट्सला सुद्धा पैशांचा आमिष आणून खरं तर ह्या आजच्या प्रोग्रामला आणण्यात चाललेलं आहे. पूर्ण राज्यातनं तुम्ही खरं तर काँग्रेसच्या कॉलेजेस मधनं खरं तर आज विद्यार्थी इथं आणण्याचं काम चालू आहे. मला माहित नाही इतके पैसे लावून तुम्हाला खरं तर काँग्रेसला हा कार्यक्रम करण्याची काय आवश्यकता लागली आहे, कारण ह्या विद्यार्थ्यांवरती प्रभाव होणारच नाहीये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि तुम्ही विद्यार्थ्यांवरती जेव्हा अन्याय घडतायत, त्यांचे नीट पेपर लीक जेव्हा होतीये, तेव्हा तुम्ही का बरं शांत? आपल्याला जर नीटवरती बोलायचं असेल तर मी स्पष्टपणे सांगतो, आमच्या सरकारने अकाउंटेबिलिटी घेऊन त्या ठिकाणी राजीनामा देऊन पूर्ण एज्युकेशन सिस्टीम मध्ये रिफॉर्म आणण्यासाठी, आमच्या सन्माननीय पंतप्रधान मोदीजींनी आवाहन केलं. 15 ऑगस्टला अनेक मोठं आवाहन केलं की आज आता कोचिंग क्लासेस सुद्धा आमच्या माध्यमातून केले जातील, ज्या माध्यमातून मुलांचं नुकसान होणार नाही, फसवणूक होणार नाही. या क्लासेसच्या माध्यमातून खरं तर मोठ्या संख्येने चालू आहे. त्यामुळं नीटचा पेपरचा विषय हा झालेला आहे, त्याच्यावरती सकारात्मकपणे जी काही भूमिका घ्यायला लागणार होती ती सरकारने घेतली. हल्ला केलाय, त्या स्टुडंट्सला मारण्यात आलं. आता इथे सुद्धा पुण्यामध्ये सुद्धा होत आहे. आमचं काय म्हणणं आहे की ठीक आहे, स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम आहे ना, तर तुम्ही तो मुद्दा उचला ना, तुम्ही ठीक आहे ना, स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला आम्ही रेडीमेड मुद्दे देतो ना, तुम्ही मुद्दा उचला आणि बोला प्रशासनाबरोबर आणि तो सॉल्व्ह करून आणा ना. पुण्यामध्ये 5,000 लोकसंख्या विद्यार्थ्यांची गोळा करण्यासाठी मागचा 1 महिना काम करत आहे आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही फक्त 5,000 विद्यार्थी, ते पण तुमच्या कॉलेजमधले आणून तिथं बसवणार आहे. या गोष्टीला तुम्हाला असं वाटतंय आणि साहजिक आहे, तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे. पण तुम्हाला आज जे आहे ना, तो उत्साह जो आहे स्टुडंट्स मधला आणि पुण्यामधनं किती स्टुडंट्स येतात, तुम्ही दहशत घालून तिथे मुलींचं हे करतात, दहशतीच्या मागे त्यांना बाहेर येऊ नाही देणार.
राहुलजींच्या दहशत कार्यक्रमाला नाही आमच्या जायचं मुलांनी म्हणून. केलेलीच नाही पण मुळात. तुम्ही एकदा आणि आमचे हल्ली मला लोकशाहीला तुमच्या सुद्धा मुलांबरोबर सांगायचं आहे, बसलं पाहिजे आणि त्यांना ABVP चे विचारलं हल्ली 10 पाहिजे. ते 15 विद्यार्थी तिथं फक्त होते. 10 ते 15 विद्यार्थी ABVPचे होते. ह्यांचा 100-200चा, कारण हे सगळेजण ठेका लावून आमचे बसलेत एक महिनाभर 100-200 कधी आले? राज्यभरात ते नंतर मुलं आले. येऊन तिथं दहशत करायला लागल्यात. बरं मला सांगा, तुम्हाला हॉस्टेलमध्ये जाऊन प्रचार करायची काय आवश्यकता आहे? तुम्ही रूम मध्ये जाऊन मुलींबरोबर ह्या बाबतीत चर्चा आम्ही करण्याची काय कॅम्पेन आवश्यकता करतोय. आहे? तुम्हाला आम्ही मुळात कॅम्पेन हॉस्टेलमध्ये करतोय. आम्ही काही दहशत नाही करत आहे. आम्ही कॅम्पेन करतोय आणि कॅम्पसेस मध्ये हॉस्टेलमध्ये आम्ही गेलेलो नाही. मुलांच्या खोलीत हॉस्टेलमध्ये आम्ही गेलेलो नाहीये. ओके, हॉस्टेलमध्ये आम्ही गेलेलो नाही. कृष्णराजजी, आम्ही कॉलेजेसमध्ये गेलोय, काँग्रेसच्या कॅम्पसेसमध्ये म्हणण्यानुसार गेलोय. खरं तर ज्या प्रकारचा एक मुद्दा होतोय की हॉस्टेलमध्ये ते गेलेले नाहीत असं आपल्यासोबत ताई ज्या आहेत त्या सुद्धा सांगतात. मात्र त्या व्यतिरिक्त एक मुद्दा आहे की जो काही लाठीचार्ज झालाय त्या लाठीचार्ज वरती आता जोरदार टीका होते. त्यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? लोक लाठीचार्ज मध्ये खरं तर आमच्या मुलांना सगळ्यात जास्त लागले. काल तुम्हाला पाहिलं तर मी फुटेजेस पाठवतो. काल पहाटे 4 वाजेपर्यंत ABVPचे विद्यार्थी, त्याचबरोबर भाजपा युवा मोर्चाची मुलं आमची सगळी ही पोलीस स्टेशन मध्ये होती. त्यांना आमचे सगळे प्रमुख लोकांना जाऊन तिथं त्या सर्व गोष्टी समजायला लागल्या की काय झालं, कशामुळे झालं. त्याचे पुराव्यासकट दिलं की हा वाद नेमका कशामुळे पेटला, कसं NSUI ची मुलं जाऊन तिथं दहशत करत आहेत. हा सगळा पुरावा दिल्यानंतर आमच्या मुलांना काल सर पोलीस स्टेशन मधनं सोडले. ही सत्य परिस्थिती आहे. मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ करून पुराव्यासकट व्हिडिओ पाठवतो. तुम्ही लोकशाहीवर लावून दाखवा ते पाहिलं तर सगळ्यांना. तुम्ही काही म्हटलं तरी काय की हा मुद्दा जो आहे तो मुलींच्या स्कॉलरशिपला घेऊन होता. त्यांना 3 वर्षापासून स्कॉलरशिप आलेली नाही, त्यांना फुल फी लावली जाते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना तेवढंच मांडायच्या होत्या. आणि हे काही कुणीच बळजबरी करून घेतलेलं नाही. जिथून सुरुवात झाली आपण त्या गोष्टीवरती लक्ष घातलं पाहिजे. आणि ABVP काय विद्यार्थी संघटना आहे ना, तुम्ही हे करण्यापेक्षा प्रेशराईज करून तुमच्या मर्जीप्रमाणे व्हिडिओ बनवण्यापेक्षा तुम्हाला एवढेच तुम्ही पैसे हे खर्च का करायची करत इच्छा आहे, तुम्हाला एवढेच पैसे खर्च करायचे आहे, तुम्ही लाखो करोडो रुपये त्या बॅनरबाजीमध्ये घातला. त्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी जर घातले असते, आमच्याकडे अदानी अंबानी झालं असतं त्या मुलांचं. आमच्याकडे एवढे पैसे नाही, तुमच्या एवढे पैसे नाही, अदानी अंबानी आमच्याकडे नाही. काँग्रेसच्या लोकांची NSUIच्या मुलांना एवढे बॅनरबाजी सगळीकडे त्यांचे फोटो लावून त्यांचे एवढे बॅनर्सवरतीच करोड रुपये खर्च झाले तुमचे. त्यापेक्षा मला असं वाटतंय पण स्वस्फूर्तीने कितीतरी मुलांनी बॅनर राहुलजी येत आहेत त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी बॅनर लावलेला आहे, त्यांचं स्वागत करण्यासाठी बॅनर लावलेला आहे. तुमचे जेव्हा लोक येतात किंवा तुम्हाला फक्त पैसे जरी खर्च करायचे असेल ना तरी तुम्ही तेवढं ते लाइटिंग लावून, स्ट्रीट लाईट्सला लाइटिंग लावणं, झाडांना लाइटिंग लावणं, जे पाहिजे ते करणं. तुम्ही विद्यार्थ्यांकडे एवढे कुठनं पैसे आले? विद्यार्थ्यांचे फोटो आम्हाला दिसत आहेत, NSUIच्या मुलांचे फोटो दिसत आहेत, त्यांच्याकडे एवढे कुठले पैसे आले ते माझा प्रश्न पडला होता. त्यांनी बघितलं असेल, त्यांनी कसं करायचं ते बघितलं असेल. पण आम्ही गव्हर्नमेंटचा खर्च तर नाही करत, गव्हर्नमेंटचा पैसा तर नाही खर्च करत. बीजेपी सारखं म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचा पैसा खर्च करून इथं ग्लॅमरबाजी करतात ते तर माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, आमच्या इथं लोकशाहीचं पाळन होतं. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी, काम करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे पारदर्शकतेने करतोय. चुका झाल्या असतील त्यास दुरुस्ती करण्याची आमच्यामध्ये हिंमत आहे, ते आम्ही करून दाखवत आहे. माझा एवढाच संदेश आहे, आजच्या काँग्रेसच्या कार्यक्रमाने कसलाही प्रभाव विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मनावरती होणार नाही असं मी स्पष्ट सांगतो. येणाऱ्या काळात तुम्हाला आम्ही जे त्यांच्यासाठी प्रोग्राम राबवू, जे काम करू त्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रभाव पडताना दिसेल. अगदी जयश्रीताई, आपण जसं आता उल्लेख केला की विद्यार्थ्यांनी खर्च करून ही संपूर्ण बॅनरबाजी केलेली आहे. मात्र प्रश्न हा आहे, आपण एक उल्लेख केलात की भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून जे काही गव्हर्नमेंटचा पैसा आहे त्यातले खर्च केले जातात बॅनरबाजीसाठी. याबाबतची काय माहिती आहे, थोडं स्पष्टीकरण द्याल का? मला विचारताय, कोणाला विचारताय? अगदी ताई, आपल्याला. येस, हॅलो. काय तुम्ही विचारलाय? सगळे उगीच बोलायचं. माझा प्रश्न ताई आपल्याला हा आहे की आपण जसा उल्लेख केला की भाजपच्या माध्यमातून, भाजपचे ज्यावेळी नेते येतात त्यावेळी सरकारी पैशाचा खर्च, सरकारी पैशाची उधळपट्टी होते. याचं काही स्पष्टीकरण आपण देऊ शकाल का? नाही, आपल्याला सगळीकडे दिसतंय. म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, जिथं म्हणजे गव्हर्नमेंटचा पैसा किती खर्च केला जातोय ह्याचं मला काही खूप स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. सर्वसामान्य माणसाला इथे दिसतंय. यांना शेतकऱ्यांचं मोबदला देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीयेत, पण यांना स्ट्रीट लाईट वरती लाइटिंग लावण्यासाठी जरूर ह्यांच्याकडे पैसे आहेत.
तुम्हाला माहिती आहे का शक्तीपीठ जो महामार्ग आहे त्याच्यामध्ये किती घोटाळे चालू आहे? म्हणजे मी 100 मीटर कृष्णाजी, जयश्रीताई यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, मग आपल्याकडे येणार आहे. मीटरच्या त्यांचा मुद्दा पूर्ण रस्त्यासाठी होऊ द्या. 100 कोटीचा निधी हे केला जातोय, तिथे टाकला जातोय. तुम्ही कोणाला फसवतायत? म्हणजे तुम्ही कोणाला फसवताय? हे हिटलरशाही आहे. हिटलरनी पण अशी सुरुवात केली होती. त्याच्यामुळे मला एक हा आपला लोकशाही मार्ग आहे आणि तुम्ही फक्त पैसे वाटून मग ते लाडक्या बहिणींचे आदिवासी मुलं उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेले आहेत, त्याच्यावरती का नाही बोलत तुम्ही? मुलांचे पैसे कट केले जात आहेत, त्यांचे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, युनिफॉर्मचे पैसे त्यांना कमी केले जात आहेत, त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे पैसे त्यांचे कमी केले जात आहेत, त्यांना हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी बंधनं टाकले जात आहेत, त्यांना व्यवस्थित जेवण दिलं जात नाही. या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी तुम्ही राहुलजींच्या पोस्टर विषयी बोलताय, जे की आम्ही काय तुमच्याकडनं पैसे मागितले नाही किंवा घेतलेही नाही. बरं, अगदी. आता कृष्णराजजी यांच्याकडून उत्तर घेऊया, बोला. आज तुम्हाला एवढंच सांगणं आहे, सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो विकास चालू आहे हा ऐतिहासिक विकास आहे, हे सर्वांनी लिहून ठेवा. त्यांना आज इन्फ्रामॅन म्हणून उगीच ओळखलं जात नाही. इन्फ्रामॅन काय आम्ही त्यांना पदवी दिली नाही, हे लोकांमधनं आलेलं त्यांच्यासाठी नाव आहे. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. मी या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यामध्ये जेव्हा असतो ना, तेव्हा आम्ही अनेक देवस्थानांना भेटी देतोय. आज आमची युवा पिढी जी आहे, जेनजी जी आहे, तुम्ही बघताय फार आध्यात्मिक आहेत सगळे. तुम्हाला सांगतो आजपर्यंत आमच्या सरकारच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार होत आहे, हे आजपर्यंत कुठल्याही सरकारने करून दाखवलं नाही. प्रत्येक देवस्थानात तुम्ही बघा, कृष्णाजी, शिक्षणाचं काय? त्यांचा प्रश्न असा आहे की शिक्षणाचं काय? आपण मंदिराबद्दल बऱ्याच गोष्टींवर चर्चा होत असते, मात्र सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जेवढे IITs, IIMs, आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची संकल्पना सुद्धा ही आमच्या सरकारची आहे. मी तुम्हाला अजून एक छोटं उदाहरण देतो. आमच्या मुलांचं सरकारच्या पॉलिसी मेकिंग मध्ये सुद्धा किती मोठं योगदान आहे हे सुद्धा सांगतो. निर्मला सीतारामनजी हे आता गेले कित्येक वर्ष बजेट क्वेस्ट घेतात, त्यामध्ये स्कूल गोईंग, कॉलेज गोईंग मुलांच्या माध्यमातून आज खरं तर बजेट मधले प्रोव्हिजन मध्ये आम्ही हे आजपर्यंत कुठल्या सरकारने मला दिले सांगा? आणि तुम्ही लोकशाहीची हत्या वगैरे आता काय बोलला, लोकशाहीची हत्या एकदा झाली ती काँग्रेसचा काळ. त्या एकाच वेळेस ती खरं तर लोकशाहीची हत्या आपल्याला म्हणता येईल. काँग्रेसच्या काळामध्ये जी आणीबाणी झाली त्या माध्यमातून देशामध्ये मेसेज गेला, तो मेसेज खरं तर सगळ्यांना पोहोचणं महत्वाचं आहे. आणि मी सांगतो, कॉलेज असतील, स्कूल्स असतील, यासाठी ज्या पद्धतीने सकारात्मक भूमिका आमच्या सरकारने घेतलेली आहे त्याच्यावरती आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि माझ्यासारखे युवक ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात. मला सर आता परवानगी, तुम्हाला स्कोप एवढा आहे ना, तर मला असं वाटतं की आपली एज्युकेशनल सिस्टम जी आहे त्याच्यामध्ये खूप सारे फॉल्ट्स आहेत. हे पुढची पिढी घडवण्याचं काम करतायत. मंदिरं आणि ह्या सगळ्या गोष्टींबाबत आमची भावना आहे, त्यात आम्ही काही दुमत करत नाही. पण सर्वात आधी शिक्षणाचं मंदिर चांगलं झालं पाहिजे आणि IIT जे आहे ते नेहरूजींनी सुरू केलंय. इस्रो जे आहे ते नेहरूजींच्या काळामध्ये, इंदिरा गांधींच्या काळामध्ये चालू झालेलं आहे. तुम्ही कसलं क्रेडिट घेताय? तुम्ही शाखा ओपन केल्यात, फक्त तुम्ही कॉलेजेस आणि शाळा ओपन केलं. काँग्रेस वर्सेस बीजेपी जे तुम्ही 60 वर्षात करू शकला नाही, ते आम्ही 10 वर्षात तुमच्यापेक्षा जास्त. हे ॲरोगन्स आहे. हे तुम्ही थोडं म्हणजे स्वपरीक्षण केलं पाहिजे की तुम्ही 10 वर्षामध्ये काय केलेलं आहे. जयश्रीताई, आपला मुद्दा लक्षात आला. कृष्णराजजी, आपणही या चर्चेमध्ये सहभागी झालात. खरं तर आरोप प्रत्यारोप होत असतील. युवकांचं वादळ राजधानी दिल्लीमध्ये धडकलं, त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर जेनझीकडे सर्वच राजकीय नेत्यांचं लक्ष पाहायला मिळत आहे. त्याच संदर्भात आता पुण्यामध्ये राहुल गांधी यांचा दौरा होतो. या दौऱ्यामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात यावरती आपलं लक्ष असणार आहे. दोघांचंही खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.